हिंगोली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी अधिकारी वर्ग मागील काही दिवसापासून बाधित शेतकऱ्यांची शेती मोजण्यासाठी येत आहेत। आज वसमत तालुक्यातल्या रुंज शिवारातील बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला केला तीव्र विरोध। उपविभागीय अधिकारी यांना महिलांनी आपल्या व्यथा सांगत अनेक महिलांचे अश्रू अनावर झाल्याचे या ठिकाणी दिसले। तर अनेक शेतकरी म्हणाले की सरकार मायबाप आमच्यावर धडाधडा गोळ्या घाला, एन्ड्रॉलचे डबे आणून द्या आणि लेकरा बाळाचं आमचे जीवन संपवतो आणि नंतरच शक्तीपीठ महामार्ग घेऊन जा, अशी संतप्त प्रतिक्रिया बाधित शेतकऱ्यांनी दिल्यावर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन पोलीस कर्मचारी अधिकारी वापस केले। करायचा ना रोड, मग रोड करू द्या, आमच्या लेकरा बाळाला आत्ता ठार करा, काही घेणं देणं नाही, वाचून फायदा नाही। हे बघा लेकर आमच्या पुढे लेकर का भीक मागतील काय? काय करायचं या रोडाला? जीवला ठेवून का लेकर बाळ भीक मागवायला आम्हाला बरं दिसते का? उद्या 4 एकर शेत नाही, 4 एकर शेत त्याला सांगा सरकारला, याच्यामुळे निवडून आलेच काय? रोड काढल्या बरं सांगा, नाही तर आज फाशी द्या मला लेकरा बाळाची सुद्धा गरज नाही। आज सुद्धा तुमच्या देखता सुद्धा मी फाशी घेते ना, ते इंद्रिय पिते हाय का हिम्मत सरकारची सांगा? मला काही घेणं देणं नाही रोडाचं। लेकरं बाळ आज शाळेची सुविधा नाही, आज रोड मंजुरी करून लेकरं गेले ते 4 एकर पिकल काय, त्याच्यात खावा काय, आणि त्याच्यात नाही रोड म्हणले ना, कोण्या मंत्र्याला जायचं कोण्या रोडाला? सांगा गण झालं राम राम म्हणून सांगा। त्या बाईला सांगितलं मला केसरबाईला पूजा के तिला इंद्रिलाचा डबा आणा पाजवा, आणि आम्ही सगळेच पितो घरचे माणसं, आणि काढू दे रोड। काही घेणं देणं नाही, पैशाचं नाही, लाखानं दिले तरी आम्हाला त्या पैशाची गरज नाही। तांदूळची दळी आता साहेब मला सांगा, 1.5 एकर जमीन आहे, 10-12 बोर पाडले, हे काय बोरला पाणी लागलं नाही, या बोरला पाणी लागलं तर ते त्याच्यावर शक्तीपीठ चाललाय। मी राहतो इथं, बोर आहे तिथं। मी म्हणलं बाबा आम्हाला आधी खलास करा, नंतर रोड करा। काय म्हणले मग अधिकारी? काहीच नाही म्हणले, मी देतो म्हणले वरी। आज गावात सुद्धा घर नाही, आम्हाला राहायला जागा नाही, राहावं कुठं? आणि इथं राहिले तर सरकार इथे उठून लावाले, ते आमच्या काय उपयोगी होते? माणसं मारायला आमच्या काय उपयोगी होती? होणारा तर होईल ते उपयोग, आम्हाला कुठं जायचं पुण्या दिल्लीला? 400 रुपये रोजाने आमचं लेकर बाळ धकतात का? आम्ही खावा काय, जगाव कसं, बांधकाम करावं कसे, राहावं कसं? मग त्याच्यासाठी म्हणलं बा आम्हाला गोळ्या झाडा आणि मग नंतर रोड करा। काय खा आम्ही सर इथून खाला आम्हाला वावर नाही, तुले 10 बोर गेले, काय खा आम्ही इतकं गेल्यानं करावं काय? लेकर काचार जगा, आम्ही गाचार खाव, आम्हाला तुम्ही येऊन एंड्रीलाचे डबे पाजवा, गावाला झोपी घाला, मग तुम्ही रोड न्या आमच्या उरावून, याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला आता। लेकरा बाळ मारा, आमचा उद्देश करा सगळा, आणि तुम्ही रोड न्या सगळ्या गावातच। 1.5 एकर राहिलेला आहे, त्याच्या गेल्यानं खावा का आम्ही? तुम्ही देता का आणून? काय लेकराचे लग्न करता आमच्या? काय खाऊ घालता? काय खाऊ आम्ही? फडकीत क्या राहणार? तुम्ही रोडाने आल्या, आमच्या जीवावर तुम्ही चांगली झाल्या ना, आमच्या नडी दाब आल्या काय? काय रेसा वडू वडू पुन्हा आमच्या डोसक्यावर तुम्ही ती आल्या। तुम्हाला निवडून कासाठी द्यायला? आमच्या नडी दाबासाठी का उद्देश करायसाठी रुंजता? माझं नाव सुदाम विश्वनाथ फुदळके, मी रुंज गावातला सरपंच। माझं पद गेलं तर हरकत नाही, मात्र रस्ता जाऊ द्यायचा नाही, ठाम निर्णय आमचा। सरपंच मी रुंजचा, चालू सरपंच आहे। पद गेलं तर हरकत नाही, मात्र रस्ता जाऊ देणार नाही। रुंज मध्ये सगळे विरोध आहे, एकही बी रस्ता। सगळे शेतकरी बाधित आहेत, 75% बाधित आहेत, आम्ही रस्ता जाऊ देणार नाही। प्राण गेला तरी हरकत नाही, सरपंचाचा प्राण गेला तरी रस्ता जाऊ देणार नाही। बीजेपी गाव